राम राम मंडळी. राम राम मंडळी, असं म्हणतात ना, जिथं धर्माची रक्षा होते तिथंच धर्म नांदतो. धर्म म्हणजे केवळ पूजा अर्चा नव्हे, तर तो आहे आपल्या संस्कृतीचा श्वास, आपल्या मातीतून उमलणाऱ्या लोकसंगीताचा आवाज. आज आपण ज्या भूमीत उभे आहोत ती भूमी आहे संतांची, वीरांची, शौर्याची आणि भक्तीची. या महाराष्ट्राच्या मातीत ज्ञानेश्वरांनी ज्ञान दिलं, शिवरायांनी धर्माज्ञा दिली, शंभूराजांनी धर्माची रक्षा केली आणि आपल्या तमाम लोकांनी आपल्या परंपरा जीवापाड जपल्या. तर अशा या आजच्या परळच्या राजाच्या पाद्य पूजनाच्या पवित्र सोहळ्यानिमित्त आम्ही म्हणजेच फोक यात्रा आपणासमोर घेऊन आलोय. लोकसंगीताची अशी एक मैफिल जिथे शब्द असतील भक्तीचे, आवाज असेल जनतेचा आणि सुरांनी जयघोष होईल महाराष्ट्राच्या संस्कृतीचा. तर मग चला, धर्म, संस्कृती आणि लोकगीताच्या मुळाशी जाऊया. आपल्या महाराष्ट्राचा आत्मानुभव. फोक यात्रा करून आपणास ही संगीतमय भेट, भक्तीसाठी, धर्मासाठी आणि आपल्या मातीसाठी. स्वस्ति श्री गणनायक गजमुखो मोरेश्वरश्च सिद्धिदः बल्लाळस्त विनायक स्वमहणे चिंतामणी स्थिवडी लेणाद्रो गिरिजात्मज
कार्यक्रमाची सुरुवात ही गजानन गणपतीला वंदन केल्याशिवाय होत नाही. तर आमच्या या फोक यात्रा या कार्यक्रमाची सुरुवात आम्ही गजानन गणपतीला वंदन करून करतो. नमन गणराया पहिलं नमन गणराया, नमन गणराया पहिलं नमन गणराया, सोडगी वाकुडी एक दत्ती नमन गणराया, सोडगी वाकुडी एक दत्ती नमन गणराया, नमन गणराया पहिलं नमन गणराया, नमन गणराया पहिलं नमन गणराया, सोडगी वाकुडी एक दत्ती नमन गणराया, सोडगी वाकुडी एक दत्ती नमन गणराया, नमन गणराया पहिलं नमन गणराया, नमन गणराया नमन गणराया. हे गणराज गणपती गजानन तुझं पहिलं स्मरण, हे गुणगान गातो सोडून या हात करीतो नमन, हे सुखाचं हे दिस देई देवा सुख्या करता यो, संकटाचा नाश करी असा विघ्न हरता यो, सुखाचं हे दिस देई देवा सुख्या करता, संकटाचा नाश करी असा विघ्न हरता. हे साजीर रूप त्याचं दिसतया सुंदर, दिसतया सुंदर, हे बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर, वाहन उंदीर, हे साजीर हे रूप त्याचं दिसतया सुंदर हो, बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर हो, साजीर हे रूप त्याचं दिसतया सुंदर, बुद्धीचा हा देव त्याचं वाहन उंदीर. गाई एक दत्ता देवा, विघ्नहरासी गाई एक दत्ता देवा, गौरी हराची सुता सकल तसी गुना. गवारीचा माळ घे गणोबा रांगला, गवारीचा माळ घे गणोबा
चालू आहे. पण आबूराव, काय रे? आत्ता हे जे काय झालं याला नेमकं काय म्हणतात? अरे बाबा, आता जे काय झालं याला गण असं म्हणतात. गण? वय घालू काय घालू? तुझं मस्त ती माणसं मारायची गण नाही, मग र तुझी ती बंदूक आधी आत ठेव. अरे आता जे काय झालं याला देवाचा गण असं म्हणतात. असं वय? वय अरे बाबा, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही त्या गजानन गणपतीच्या वंदनेनेच होते. तुला म्हणून सांगतो, त्याशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही बघ. शोभा? वय कुठे शोभा? ए शोभा! पाटे पाटे महिला मार खायला होतो का काय लोकांचा? तू समजतो ती शोभा नाही. मग र शोभा म्हणजे कार्यक्रमाला रंगत येत नाही. असं वय? हा. पण आबूराव, काय र? आज स्टेजवर काहीतरी भारी दिसतंय बघ. वय र, आज स्टेजवर काहीतरी एक्स्ट्रा कलात्मक घडणार असं वाटतंय. अरे आपण इथं हाव, मग काहीतरी कलात्मक घडणारच की. अरे बाबा, तसं नाही. मला म्हणायचं आहे की आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे जुनी पण खूप भारी अशी लोक परंपरा, म्हणजेच पिंगळा. पिंगळा? वय यो कोण र? युट्यूबर आहे, फॉलो करू. अरे तू जरा येळबीड आहे का रे? अरे पिंगळा म्हणजे आता बघ, कोणती पण लोककला आली तर त्यात समाज प्रबोधन हे येतच. वय पिंगळा म्हणजे तो कलाकार जो गावोगावी फिरायचा, लोकांना गाणे ऐकवायचा आणि त्यासोबत त्यात ज्ञान, कथा व थोडं प्रबोधन पण घालायचा. प्रबोधन? वय प्रबोधन म्हणजे लेक्चर का र? नाही हो, जास्त बोरिंग प्रबोधन नव्हे. अरे हे तर एंटरटेनमेंट प्लस एज्युकेशन. लोकांना हसवत गात नाचवत शिकवायचं, जसं आज आपल्याला सांगणार आहेत ना.